मीठे बच्चे, बाप आए हैं कांटों को फूल बनाने। सबसे बड़ा कांटा है देह अभिमान, इससे ही सब विकार आते हैं, इसलिए देही अभिमानी बनो। प्रश्न, भक्तों ने बाप के किस कर्तव्य को न समझने के कारण सर्वव्यापी कह दिया है? उत्तर, बाप बहुरूपी है। जहाँ आवश्यकता होती सेकंड में किसी भी बच्चे में प्रवेश कर सामने वाली आत्मा का कल्याण कर देते हैं, भक्तों को साक्षात्कार करा देते हैं। वह सर्वव्यापी नहीं, लेकिन बहुत तीखा रॉकेट है। बाप को आने जाने में देरी नहीं लगती। इस बात को न समझने के कारण भक्त लोग सर्वव्यापी कह देते हैं। ओम शांति। यह है छोटा सा गुलशन, ह्यूमन गुलशन। बगीचे में तुम जाओ तो उसमें पुराने झाड़ भी होते हैं किस्म किस्म के। कहाँ मुखड़िया भी होती है, कहाँ आधी खिली हुई मुखड़िया होती है। यह भी बगीचा है ना। अब यह तो बच्चे जानते हैं, यहाँ आते हैं कांटों से फूल बनने। श्रीमत से हम कांटे से फूल बन रहे हैं। कांटे जंगल के हैं, फूल बगीचे में होते हैं। बगीचा है स्वर्ग, जंगल है नरक। बाप भी समझाते हैं, यह है पतित कांटों का जंगल, वह है फूलों का बगीचा। फूलों का बगीचा था, वह अभी फिर कांटों का जंगल बना है। देह अभिमान है सबसे बड़ा कांटा, उसके बाद फिर सब विकार आते हैं। वहां तो तुम देही अभिमानी रहते हो। आत्मा में ज्ञान रहता है, अभी हमारी आयु पूरी होती है। अब हम यह पुराना शरीर छोड़ दूसरा जाकर लेंगे। साक्षात्कार होता है, हम गर्भ महल में जाकर विराजमान होंगे। फिर मुखड़ी बनकर मुखड़ी से फूल बनेंगे। यह आत्मा को ज्ञान है। सृष्टि चक्र कैसे फिरता है यह ज्ञान नहीं है। सिर्फ यह ज्ञान रहता है कि यह शरीर पुराना है, इसको अब बदलना है। अंदर में खुशी रहती है। कलयुगी दुनिया की कोई भी रस्म आदि वहाँ होती नहीं। यहाँ होती है लोक लाज कुल की मर्यादा। फर्क है ना। वहाँ की मर्यादा को सत्य मर्यादा कहा जाता है, यहाँ तो है असत्य मर्यादा। सृष्टि तो है ना। बाप आते ही है, जबकि आसुरी संप्रदाय है। उसमें ही दैवी संप्रदाय की जब स्थापना हो जाती है तब विनाश होता है। तो जरूर आसुरी संप्रदाय है, उसमें ही दैवी गुण वाली संप्रदाय स्थापन हो रही है। तर आता बाबा म्हणताय की तुम्ही आता हा संगमयुगी बगीच्यामध्ये येऊन बसलेले। हा संगमयुगी बगीचा आहे, गुलशन आहे बाबांचा। जसं आजकालचे जे बगीचे आहे त्याच्यामध्ये बाबा म्हणताय की फुलं पण राहतात, काही जुने पुराणे झाडं पण राहतात, काही वेगवेगळ्या प्रकारचे झाडं असतात। असं नाही की सगळे फक्त फुलच फुल आहे। काही बगीचे फक्त फुलांचे बगीचे असतात। तर तसं सतयुग जो आहे तो कंप्लीट फुलांचा बगीचा आहे। तिथं कोणत्याही प्रकारचे काटे नाहीये, कोणत्याही प्रकारची खराबी नाहीये, कोणत्याही प्रकारची जुनाटपणा नाहीये। सगळं काही सदा फ्रेश आहे। तर अशा फुलांच्या बगीच्यामध्ये जिथं सगळे सुंदर आहे, सगळे खुशबूदार आहे, सगळ्यांचं जे जीवन आहे ते दिव्य गुणांनी भरलेलं आहे, अशा बगीच्यामध्ये बाबा आपल्याला घेऊन जातोय, त्यासाठी तयार करतोय। पण तिथं जाण्याआधी आपण या बगीच्यामध्ये आलेले संगम युगातल्या। कलियुग आहे काट्याचं जंगल, तिथं सगळे विकारांनी भरलेले अशा प्रकारचे मनुष्यात्मा विकार आहे। आणि त्याच्यामध्ये विकारांमध्ये पण सगळ्यात महत्वाचा विकार आहे देह अभिमान, की स्वतःला शरीर समजतात, स्वतःला बॉडी समजतात। अशी ही दुनिया आहे। स्वतःला शरीर समजल्यामुळे, शरीर भान आल्यामुळे आत्मा न समजता शरीराच्या भानामध्ये जीवन जगतोय मनुष्य, आणि त्यामुळे मग विकारी जीवन झालेलं आहे।
त्या विकारांना त्याने आत्मसात करून टाकलेले. संगमयुगामध्ये आपल्याला गुणांना आत्मसात करायचंय. कलियुगी मनुष्य विकारांना आत्मसात करतो संपूर्ण रीतीने. द्वापरयुगापासून ती सवय लागली आणि कलियुगामध्ये ती अजून पक्की झाली. तो ये जो दुनिया है ये कांटों का जंगल बन गया, म्हणजे सगळ्यांमध्ये विकार आलेले आणि ते पण भरपूर प्रमाणामध्ये. लेकिन अब उसमें से बाबा ने हमको बाहर निकाला है. बाबा अब दैवी संप्रदाय बना रहा है, दैवी गुणों का संप्रदाय बना रहा है. हमारा ये जो परिवर्तन बाबा कर रहा है, अभी इसका जो रिजल्ट है वो सतयुग में दिखाई देगा कि सारी दुनिया दैवी संप्रदाय वाली होगी. हम सब दैवी समाज होंगे, दैवी संप्रदाय हमारा होगा. हम इस दुनिया में दूसरा कुछ भी नहीं होगा, दूसरा कोई भी नहीं होगा. हम सब देवी देवताएं वहां रहेंगे. लेकिन उसके लिए बाबा हमें पहले आसुरी संप्रदाय से अलग करता है. तर मन आणि बुद्धीनी आपण आसुरी संप्रदायापासून, कलियुगी दुनियेपासून आता इथं वेगळे होतो. सगळ्यात पहिले इथं आल्यानंतर बाबा आपल्याला शिकवतो की तुम आत्मा हो, शरीर नहीं हो. शरीर भान के कारण वो सारे काटे आते हैं. तो वो जे मूळ गोष्ट आहे त्याच्यावरतीच बाबा प्रहार करतो की देहभान आल्यामुळे विकार आले. आता त्या मुळालाच परिवर्तन करायचंय की स्वतःला आता आत्मा समजायचं. काल खूप सुंदर महावाक्य होतं बाबांचं की आत्मा अपने आप को देह समझती है, आत्मा देहभान में आ गई है. अपने आप को भूल ही गए थे हम. तो बाबा वो गलती हमारी दुरुस्त करता है सबसे पहले, और उस आधार से हमारे अंदर आत्मिक सुगंध आ जाती है. हम आत्मा के दिव्य गुणों सहित अपना जीवन चलाने लगते हैं. इथं ती प्रॅक्टिस होते आणि आपण मग सतयुगामध्ये पोहोचतो. मग बाबा म्हणताय इथल्या ज्या कलियुगातल्या मर्यादा आहे, नियम आहे, ते आहे देहभानाच्या हिशोबाने. तिथं पण नियम मर्यादा आहे, पण तिथं आत्मिक भान आहे सगळ्यांना. इथं जे नियम मर्यादा आहे ते परंपरा जी चालत आली त्याप्रमाणे करायचंय, जे आपल्या बापदादांनी केलं त्याप्रमाणे करायचंय. ते त्याच्यामध्ये देहभान आलेला होता. कारण काही असू द्या, त्यांची सुरुवात करण्याची भावनाच योग्य होती, पण आता त्याला स्वरूप बदलून गेलेले. म्हणून बाबा म्हणतात ये कलियुग का जो नियम मर्यादा है, कुल की नियम मर्यादाएं है, उनसे तुम्हें बाहर निकलना है. और भगवान जो मर्यादाएं सिखा रहा है, आत्मिक स्थिति में रहते हुए क्या क्या करना है, अपने आप को आत्मा समझकर क्या क्या करना है, ये जो बाबा सिखाता है, इस स्थिति में अगर आप रहोगे तो उस सुंदर दुनिया में पहुंचकर आप इस जो भी मर्यादा है बाबा यहाँ प्रैक्टिस करा रहा है वो तुम्हारे जीवन में नॅचरल रूप में होगी. त्या स्थितीमध्ये आपण 2500 वर्ष राहू कंप्लीट. लेकिन प्रैक्टिस यहाँ इस जन्म में थोड़े से कुछ वर्ष बचे हैं, उसमें हमें करनी है. यह भी समझाया है योग बल से तुम्हारे जन्म जन्मांतर के पाप नष्ट होते हैं. इस जन्म में भी जो पाप किए हैं वह भी बताने पड़े. उसमें भी खास है विकार की बात. याद में है बल. बाप है सर्वशक्तिवान. तुम जानते हो जो सर्व का बाप है उनके साथ योग लगाने से पाप भस्म होते हैं. बाबा म्हणतात एक तर या जन्मामध्ये जे तुम्ही पाप केलेलं आहे, विकारांच्या वश होऊन, विकारांच्या हिशोबाने जे तुमच्याकडून काही चुकीचं झालेलं आहे, काम विकार असो, क्रोध लोभ मोह अहंकार असो, ते पाप बाबांना सांगायचे. जे आपल्याला लक्षात आहे, जे आपल्याला आठवतात, ते पाप बाबांना सांगायचे. तर मग बाबांनी सांगितलेलं आधा माफ हो जाएगा. त्याला योग बलाची गरज नाही. बाबा म्हणतात माझ्या समोर तुम्ही कबुली द्या, कबूल करा, म्हणजे स्वतःला जाणीव असू द्या की आपल्याकडून ही चूक झालेली आहे, तर परिवर्तन होईल. स्वतःला चेक करा की आपल्याकडून काय चूक झालेली आहे, मला सांगा. तुम्ही स्वतः रिअलाइज करा त्या गोष्टीला की हा चूक झालेली, आता नको व्हायला असं. तर मग बाबांनी गॅरंटी दिलेली आहे, अर्ध त्याचा हिशोब समाप्त होऊन जाईल. म्हणजे अर्ध पाप नष्ट होऊन जाईल फक्त बाबांच्या समोर कबुली दिल्यामुळे. आणि ते पण या अंतिम जन्मामध्ये जास्त प्रमाणात असं जास्त अति प्रमाणामध्ये पाप झालेले आपल्याकडे. कारण तशा प्रकारच्या भावना ज्या अंतिम जन्मामध्ये येऊन आपल्यामध्ये त्यांची त्या स्थिर स्थावर झाल्या, त्या भावना ज्या द्वापरपासून बनत आल्या होत्या
पण पक्क्या झाल्या होत्या अंतिम जन्मामध्ये, आणि त्यामुळे आपल्याकडून जे पाप कर्म झालेले विचारामध्ये, भावनेमध्ये, बोलण्यामध्ये, कर्मामध्ये, ते पाप कर्म जास्त प्रमाणात झालेले मागच्या जन्मापेक्षा. म्हणून आपण मागच्या जन्माचं नाही सांगू शकत बाबांना, पण ज्या जन्मात जास्त पाप झालेले ते जर बाबांना सांगितले तर अर्धे तर माफ होऊन जाणार आहे. तर खूप चांगली ऑफर आहे बाबांची. आपण बाबांना आपले जे जे आपल्याला आठवतं ते बाबांना सांगायचंय, कबुली जबाब द्यायचा आहे बाबांना. अर्ध माफ होऊन जाईल. दुनियेमध्ये पण एखाद्या साक्षीदाराने कबुली जबाब दिला, त्याला माफीचा साक्षीदार करतात आणि त्याला माफी दिली जाते. तर तसं बाबांनी सांगितलेलं तुमचं पूर्ण माफ नाही होणार, पण 50% माफी मिळू शकते. तो बाबा को सच सच बताने. और दूसरी बात, योग बल. जो सर्वशक्तिवान है, सबका बाप है, उससे योग लगाने से, उसकी याद में रहने से हमारे अंदर जो ताकत आती है, आत्मा में जो बल आता है, उसके आधार से हम अपने पापों को नष्ट कर देते हैं. विकर्म विनाश म्हणजे जसं काही आपण पाप केलेच नाही ते असे नष्ट होऊन जाते. योग बल, तो जो करंट येईल आपल्यामध्ये, जळून खाक होतील. आपल्याला माहिती नाही 63 जन्मामध्ये किती किती पाप झालेले, आणि त्याचं टेन्शन घ्यायचं नाही की किती पाप झालं असेल माझ्याकडून. झालंय ते झालंय. अज्ञानामध्ये होतो, समज ती जी बाबांनी दिली होती ती विसरून गेलो होतो म्हणून झालं. का बरं झालं आणि माझे किती पाप असतील अशा या विचारामध्ये, निगेटिव्ह विचारामध्ये जायचं नाही. आहे ते आहे, त्याला समाप्त करण्याचा रस्ता सापडलेला आहे, त्या आनंदामध्ये राहायचं. त्या असतील माझे पापकर्म, आणि सगळ्यांचेच आहे, आपले एकट्याचे नाही, सगळ्यांचे पापकर्म आहे. सगळ्यांनी पापकर्म केलेले. बाबांनी तर ब्रह्मबाबाविषयी काय म्हणतात, बाबा ये नंबर 1 पावन से नंबर 1 पतित बनता है. तो हर एक से पाप हुए. असं नाही की माझ्याकडूनच झाले, माझ्या समोर म्हणून इतके हिशोब आहे. प्रत्येकासोबत हिशोब त्याने आणलेले, ते ओझं आणलेले. कोणाचं कधी निघतं, कोणाचं कधी निघतं. म्हणून माझ्याकडून एवढं काय झालेलं आहे असं काहीही किंचित सुद्धा विचार मनामध्ये आला नाही पाहिजे. जे झालेलं आहे, जे आणलेलं आहे सोबत पापकर्माचं गठोडं, आपल्याला समाप्त करण्याचा रस्ता मिळालेला आहे. जितका पॉवरफुल योग राहील तितका पॉवरफुल करंट येईल. आणि जितकं काही कितीही असू द्या, आग लागलेली असेल तर सगळं जळून खाक होतं. कितीही असू द्या, असं नाही आग लागली म्हणजे 1000चं बंडल आहे, 1000 रुपये ते जळून खाक होतील, आणि करोडो रुपये असतील ते पण जळून खाक होतील. तो यहाँ पर अग्नि को जलाना है हमको. कुछ भी हो, कितना भी पाप लाए हैं हम साथ में, वो सब नष्ट हो जाएगा. बाबा ने रास्ता दिया है, और उसके लिए सिर्फ ये चाहिए कि मैं आत्मा हूँ, ये पक्का चाहिए. और परमपिता परमात्मा शिव बाबा मेरा बाप है, सर्वशक्तिवान है, पतित पावन है, वो मेरा कल्याण करने के लिए आया है. मुझे वो राजा बनाना चाहता है. मुझे वो बहुत सुंदर मूर्ति तैयार कर रहा है, मेरे द्वारा मुझे बना रहा है. अशा प्रकारचे पक्के संकल्प पाहिजे. जितकी दृढता असेल तितकं बाबांशी कनेक्शन चांगलं लागेल. आणि आपले ते जे आहे, जे सोबत आणलेले, जे काही आणलेलं आहे, थोडं असो किंवा खूप जास्त असो, अति असो, डोंगरा एवढं जरी पाप आणलेलं आहे आपण, पण बाबांच्या त्या करंटमध्ये इतकी ताकद है कि सगळं जळून खाक होऊ शकते. तो इसलिए ये 2 बातें कि हमें 50% हमारा ऐसे ही माफ कर लेना है, बाबा को बताकर जो भी हमें याद आता है बहुत प्यार से बाबा के सामने रखना है. असं नाही की जुनं आठवतोय मग त्याचं टेन्शन यायला लागलं, अरे ऐसे कैसे हो गया, ऐसे कैसे काय. त्याचं नाही. खूप शांत मनाने, खूप स्थिरतेने, एकदम नॉर्मल राहून बाबांच्या समोर सगळी कबुली द्यायची. हा, हे झालं माझ्याकडून, अज्ञानामध्ये होतो मी. असंही आपण भक्ती मार्गामध्ये म्हणतच आलो मूर्तीच्या समोर जाऊन की मैं खल कामी, मैं पापी, नीच, कपटी, सगळं म्हणत आलो. आता फक्त ते जे झालेले आहे त्याची फक्त सिंपल कबुली द्यायची. ते म्हणायची आवश्यकता नाहीये. बाबांना आवडत नाही तसं म्हटलेलं. कबुली द्यायचे, माफ करून घ्यायचे, आणि बाबांशी इतकं सुंदर कनेक्शन, इतकं मजबूत कनेक्शन आपल्याला जोडायचंय. जे काही आणलेलं असेल ते सगळं धर्मराजपुरीच्या आधी भस्म होऊन जाईल. यह लक्ष्मी नारायण सर्वशक्तिवान है ना. क्यों सर्वशक्तिवान है? क्योंकि बाबा से इतनी शक्ति उन्होंने ले ली थी संगम युग में. उनका भी बाबा है तो हमारे भी बाबा है. हम भी सर्वशक्तिवान बन सकते हैं. सारी सृष्टि पर इनका राज्य है. वह है ही नई दुनिया, हर चीज नई. अब तो जमीन ही कलराठी हो गई. जी दुनिया आहे सगळं नवं राहील. आताची जमीन बिलकुल नापीक झालेली आहे. कितीतरी केमिकल, कितीतरी रासायनिक खतं वापरून 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 तिच्यामधून उत्पन्न घ्यावं लागतं. आणि पहिली जी जमीन जी सतयुगामध्ये होती आणि पुन्हा येणार आहे,
सुपीक जमीन असणार, काहीही टाकायची आवश्यकता नहीं है वरतून. अभी तुम बच्चे नई दुनिया के मालिक बनते हो तो इतनी खुशी रहनी चाहिए. जैसे स्टूडेंट वैसे खुशी भी जास्ती होगी. बाबा म्हणते तुम्ही जितके चांगले विद्यार्थी तितके आनंदात राहतील. चांगला विद्यार्थी, चांगला अभ्यास करणारा विद्यार्थी, हे ज्ञान समजून घेणारा विद्यार्थी आनंदामध्येच राहील कंटिन्यू. जितका चांगला अभ्यास तितका चांगला आनंद. आनंद कमी आहे तर अभ्यास कमी पडतोय, बस सरळ गणित है. तुम्हारी यह है ऊंच से ऊंच यूनिवर्सिटी, ऊंच से ऊंच पढ़ाने वाला है. बच्चे पढ़ते भी है ऊंच से ऊंच बनने के लिए. सगळ्यात उंच बाबा, सगळ्यात मोठा बाबा, सगळ्यात मोठं विद्यालय आणि त्याच्यामध्ये शिकणारे आपण सगळ्यात हाय लेवलचे विद्यार्थी. हाय लेवलचा बाबा, हाय लेवलचं ईश्वरीय विश्वविद्यालय आणि हाय लेवलचे आपण त्याचे विद्यार्थी. आपल्या इतके हाय लेवल कोणाचे नाही. कोणी किती अभ्यास करत असेल आणि 5000 वर्षामध्ये कोणी किती अभ्यास केला असेल, कोणताही कोर्स केलेला असेल, त्याच्यापेक्षा आपण जो हा कोर्स घेतलेला आहे हा हाय लेवलचा आहे, सगळ्यात मोठा आहे. तर त्यामुळे बाबा म्हणतात आप हाय लेवल के विद्यार्थी. आपल्या इतका मोठा विद्यार्थी या दुनियेमध्ये कोणीच नाही. किती अभ्यास, कितीही मोठा अभ्यास करून कलेक्टर झाला, अमेरिकेचा राष्ट्रपती झाला असेल, कोणत्याही लेवलला पोहोचला असेल, बाबा म्हणतात तुमच्या इतका मोठा विद्यार्थी, श्रेष्ठ विद्यार्थी कोणीच नाहीये. कारण आपण जे शिकतोय ते सर्वोच्च पढाई, सर्वोच्च अभ्यास आहे, सर्वोच्च शिक्षण आहे आणि शिकवणारा पण सर्वोच्च आहे. त्याच्यापेक्षा मोठा या दुनियेमध्येच कोणी नाही. तर याचा किती आनंद असला पाहिजे आपल्याला. तुम कितना नीच थे, एकदम नीच से फिर ऊंच बनते हो. नीच कैसे थे? हम नीचे आ गए थे, हम उतर गए थे नीचे. हम जो हमारी लेवल थी उससे नीचे उतर गए थे. हमारे अंदर जो सत्वप्रधानता थी उससे नीचे उतर गए थे. तर बाबा म्हणते तुम नीच थे. नीच म्हणजे तसं नीच नाही, या दुनियेमध्ये जसं म्हणतात तसं नीच नहीं. नीचे की लेवल हमारी हो गई थी और बाबा हमें ऊपर की लेवल में लेकर जा रहा है. तमो प्रधान हो गए थे, विकार आ गए थे हमारे अंदर, और अब बाबा बहुत सुंदर देवता हमें बना रहा है, सतो प्रधान बना रहा है. बाप खुद ही कहते हैं तुम स्वर्ग के लायक थोड़े ही हो, अपवित्र वहां जा न सके. बाबा स्वतःच म्हणतात, डायरेक्ट म्हणतात कि तुम स्वर्ग के लायक थोड़े ही हो, अपवित्र वहां जा नहीं सकते. स्वर्ग के लायक नहीं है. जो पवित्र बनते हैं, पवित्र स्थिति जिनकी होती है वही स्वर्ग में जा सकते हैं. तो अभी हमारे अंदर कुछ न कुछ अपवित्रता तो है, तो बाबा को बताना पड़ेगा कि अभी तुम लायक नहीं हो, स्वर्ग में जाने के लायक नहीं हो. लायक बन रहे हैं हम. बाबा ने हमको चुन लिया है लायक बनाने के लिए. असं नाही की तो एखादा डॉक्टरच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतला आणि तो लगेच डॉक्टर झाला, असं थोडीच होतं. तो 5 वर्षाचा त्याला पूर्ण कोर्स घ्यावा लागतो. नंतर तो चांगल्या प्रकारे परीक्षा देतो, मग ते रिझल्टमध्ये तो डॉक्टर बनतो. इथं पण आपण देवता बनण्याच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला आहे, पण आज आपण अभ्यास करून मग देवता बनणार आहे. आपल्याला टाइम दिलेला आहे बाबांनी, आणि हा जो अंतिम समयामध्ये अंतिम वेळ बाबांनी दिलेला आहे, हा वरदानासहित आपल्याला हा वेळ दिलेला आहे. लास्ट सो फास्ट सो फर्स्ट. तो हमें बहुत अच्छी, थोड़े समय में, कम समय में ज्यादा पढ़ाई करके कम समय में बाबा का पक्का बच्चा बनकर हमें संपूर्ण देवता, ऊंची लेवल की देवता बन जाना है. अभी नहीं है, बनना है. अपवित्रता के अंश को समाप्त कर देना है. कोई भी विकार के कांटे हमारे अंदर है उनको जलाकर खाक कर देना है. कोई भी विकार हमारे अंदर नहीं रहना चाहिए और किसी भी कारण से नहीं आना चाहिए. चाहे सामने वाली आत्मा हमें कितना भी ट्रिगर करे, कितना भी हमें उकसाए, लेकिन हमें गुस्सा नहीं आना चाहिए, हमें लोभ नहीं आना चाहिए, हम मोह में नहीं फंसने चाहिए, हमारे अंदर कभी अहंकार नहीं आना चाहिए, हम कभी भी देह के आकर्षण में नहीं फंसने चाहिए. तो ये सब बातें हमें बाबा समझा कर, बता कर लायक बना रहा है, स्वर्ग के लायक बना रहा है. नीचे है तब तो ऊंच देवताओं के आगे उन्हों की महिमा गाते हैं. मंदिरों में जाकर उन्हों की ऊंचाई और अपनी नीचता का वर्णन करते हैं. काय करत आलो भक्ती मार्गामध्ये, त्यांना खूप श्रेष्ठ समजलो आणि आपल्याला समजलो स्वतःला, मैं तो आपके चरणों की धूल हूं. तो हम अपने आप को नीच तो कहते ही आए हैं. बाबा सिर्फ हमें लेवल की बात कर रहा है, नीच नहीं. लेवल तुमची खालची झाली होती, आता एकदम वरची लेवल मध्ये पोहोचायचं. फिर कहते हैं रहम करो, हम भी ऐसे ऊंच बने, उन्हों के आगे माथा टेकते हैं. आम्ही पण तुमच्यासारखे बनावे. त्या मूर्तीच्या समोर डोकं टेकवतात. है तो वह भी मनुष्य, परंतु उनमें दैवी गुण है,
मंदिरों में जाते हैं, उन्हों की पूजा करते हैं कि हम भी उन्हों जैसा बने। यह कोई को पता नहीं है कि उन्हों को ऐसा किसने बनाया। तुम बच्चों की बुद्धि में सारा ड्रामा बैठा हुआ है, कैसे इस दैवी झाड़ का सैपलिंग लगता है। तो बाबा म्हणता है मंदिरों में जाते हैं, मूर्तियों की पूजा करते हैं, वो लेकिन वो कोण है, मनुष्य आहे, लेकिन दैवी गुण वाले मनुष्य आहे आणि त्यांची मूर्ती बनवलेली आहे। त्यांना मग त्यांची पूजा कशासाठी करतात, ती भावना असते कोणाकोणाची की आपल्याला पण त्यांच्यासारखं बनायचंय। पण त्यांना तसं बनवणारा कोण, त्यांना तसं कोणी बनवलं, इतकं गुणवान कोणी बनवलं, जी दिव्यता दिसते त्यांच्यामध्ये, जे दिव्य गुण आहे ज्याच्यामुळे त्यांची पूजा होते, त्यांना तसं कोणी बनवलं। त्यांना पण बनवणारा कोणीतरी होता, त्यांनी पण कुठून तरी ताकद घेतली, त्यामुळे ते तसे बनले। पण त्या मूर्तीच्या समोर जाऊन म्हणतात की आम्हाला पण तुमच्यासारखं बनायचंय, म्हणून तुमची पूजा चालू आहे, ते पूजा करतात। लेकिन बाबा म्हणता है उनको जिसने बनाया वही तुमको बना सकता है वैसा, तो उससे कनेक्शन नहीं है, मूर्ति से जुड़ गए, सिर्फ मूर्ति से जुड़ गए। मूर्ति में तो वो बैठा नहीं था, जिसकी पूजा कर रहे वो भी मूर्ति में बैठा नहीं है, तो उसको बनाने वाले के साथ कनेक्शन का तो सवाल ही नहीं है। जिसकी पूजा कर रहे वो भी उस मूर्ति में नहीं है, तो जुड़े किससे, 5 तत्वों से, 5 तत्वों से जुड़ गए, पंच महाभूतों से जुड़ गए, लेकिन भगवान से दूर होते गए। और अभी स्वयं भगवान आया है और भगवान हमें ऐसी सुंदर दिव्य चैतन्य मूर्ति बना रहा है, और फिर द्वापर के बाद मंदिरों में हमारी पूजा होगी। लेकिन पहले हमें मनुष्य रूप में वैसा बनना है, संगम से हमें वो स्टार्ट करना है। संगम युग में हम चलती फिरती मूर्ति बनते हैं, और फिर सतयुगी जीवन हमारा वैसा होता है, और उस कारण से हमारी मंदिरों में पूजा होती है। वो हमारी मूर्तियों के सामने जाकर कहते हैं हमें भी आपके जैसा बनना है, आपके जैसा बनाओ। लेकिन कनेक्शन उनका सिर्फ हमारी मूर्तियों तक रहता है। लेकिन हम भी उस स्थिति में थे, हम भी मूर्तियों से जुड़ गए थे, लेकिन अब हमें सत्य पता चला है कि ये तो बहुत श्रेष्ठ है, त्याच्याबद्दल प्रश्नच नाहीये। जी मूर्ती बनलेली आहे ते श्रेष्ठ होऊन गेलेले, त्यांच्यामध्ये दिव्यता होती, त्यांचं जीवन बिलकुल कोणत्याही विकारांनी भरलेलं नव्हतं। पण मग ती मूर्ती जी आहे ते आपलं प्रतीक आहे, आणि आपल्याला तसं बनायचंय, आणि त्यासाठी बाबा हे सगळं ज्ञान आपल्याला शिकवतोय, आणि हे ज्ञान आत्मसात करून आपण पुन्हा तसे बनतोय। ते ही क्लॅरिटी आपल्याला आलेली, स्पष्टता आपल्याला आलेली आहे की आपल्याला असं बनायचंय, पण कसं बनायचंय आणि कोण बनवतोय, त्याच्याशी कसं जुडून राहायचंय हे आपण शिकतोय आणि तसं करतोय। बाप आते भी है संगम युग पर, यह पतित दुनिया है, इसलिए बाप को बुलाते हैं, हमको आकर पतित से पावन बनाओ। अभी तुम पावन होने के लिए पुरुषार्थ करते हो, बाकी सब हिसाब किताब चुकतू कर चले जाएंगे शांति धाम। मनमना भव का मंत्र है मुख्य, जो तुमको बाप देते हैं। गुरु लोग तो ढेर के ढेर है, कितने मंत्र देते हैं, बाप का है ही एक मंत्र। बाप ने भारत में आकर मंत्र दिया था जिससे तुम देवी देवता बने थे, एकच मंत्र आहे बाबांचा, मनमना भव। आणि तो मंत्र बाबांनी भारतामध्ये येऊन दिला होता, दर 5000 वर्षानंतर देतो। जे हा मंत्र स्वीकारतात, जे त्या स्थितीमध्ये राहतात, ते देवी देवता बनतात दर कल्पामध्ये। आपण हा मंत्र आपल्याला माहित झालेला आहे, आपण स्वीकारलेला आहे, आणि आपण पुन्हा देवी देवता बनणार आहे, त्या स्थितीमध्ये आपल्याला राहायला लागायचं। भगवान उवाच है ना, वो लोग भल श्लोक आदि कहते हैं परंतु अर्थ कुछ भी नहीं समजते। सगळे पाठांतर आहे त्यांना, सगळे श्लोक पाठ आहे, पण सगळे देहभानामध्ये आलेले, आणि त्यामुळे त्याचा अर्थच लागत नाही क्लिअर। जरी कोणाला संस्कृत येत असलं आणि तो भाषांतर करू शकत असला, पण देहभानामध्ये लिहिलेले ते श्लोक आहे, त्यामुळे आत्मिक स्थिती आणि परमात्म्याशी कनेक्शन हा विषयच तिकडे नाही। सतयुग पावन दुनिया थी जिसको ही स्वर्ग कहा जाता है, पतित दुनिया में कोई पावन हो न सके। मनुष्य गंगा स्नान कर पावन होने के लिए जाते हैं, क्योंकि समझते हैं शरीर को ही पावन बनाना है, आत्मा तो सदैव पावन है ही। काय समजतात भक्ती मार्गामध्ये की आत्मा तर निर्लेप आहे, आत्मा तो पावन आहे, हमको शरीर को पावन आहे। शरीर झालेलं आहे खराब, शरीरामध्ये विकार आलेले, विकार आत्म्यामध्ये आले, त्याचा प्रभाव शरीरावरती आलेला आहे। तो वो लोग उल्टा समझते, समझ ही नहीं है, समझदारी ही नहीं है, और बेसमझी आ गई है, और इसलिए बाबा को आना पड़ता है फिर से समझ देने के लिए।
की ये शरीर को तो कोई भी धो सकता है, शरीर की तो सफाई हो सकते है, दिवसभर दूध बसा, शरीराची सफाई कोणत्याही प्रकारे तुम्ही करू शकता, शरीर स्वच्छ होऊन जाईल बाहेरून, आतमधून जे आहे ते आहे, पण बाहेरून स्वच्छता होऊ शकते, तिला गंगेवरती जाऊन स्नान करण्याची आवश्यकता नाहीये, ते बाथरूम मध्ये पण होऊ शकते. शरीराला स्वच्छ करायचा विषय नाहीये, आत्म्याचं स्नान झालं पाहिजे. बाबा आत्मा का स्नान कराता है, आत्मा में पाप कर्म आए है, जसं सोनं तसं दागिना, सोनं जर प्युअर असेल तर दागिना पण प्युअर बनेल, तर तसं जशी आत्मा तसं शरीर, तो जो कुछ भी है, जो कुछ भी गड़बड़ी है आत्मा में होती है. और बाबा हमें वही बात, मूल बात यही सिखाता है कि आत्म परिवर्तन से ही तुम्हें शरीर भी परिवर्तित होकर मिलेगा, सुंदर होकर मिलेगा. आत्मा सो परमात्मा कह देते हैं, आत्मा सो परमात्मा कह देते. परमात्मा मग किती परमात्मा होऊन जातील, त्यांनी जर पुरुषार्थ केला तर किती परमात्मा होऊन जातील. आत्मा सो परमात्मा, आत्मा परमात्मा बन जाती है, असं सगळ्या चुकीच्या कल्पना आलेल्या आहे. ती फक्त भावना त्यांची ही असेल की बस आपल्याला त्या लेवलला पोहोचायचे, दिव्य गुणांनी भरून आपलं जीवन दिसलं पाहिजे सगळ्यांना, आपल्याला देवासारखं परमेश्वरासारखं आपण स्वतःला बनवू शकतो, एवढी ही त्यांची भावना असेल. पण त्या भावनेला घेऊन त्यांनी त्याचा अर्थ असा काढला की आपण इतका पुरुषार्थ करायचा की आपण परमात्मा बनून जायचं, आपणच परमात्मा बनायचंय. परमात्मा एकच आहे, परमात्मा कोणी दुसरा बनू शकत नाही. परमात्मा जर दुसरा बनला तर कधी कोणी उच्च, कधी कोणी उच्च, कधी कोणी उच्च, कधी कोणी नीच, असं होऊन जाईल. तो ये गड़बड़ी ड्रामा में नहीं है. ड्रामा बिल्कुल एक्यूरेट बना हुआ है, जिसका जो पार्ट है उसका वही पार्ट कंटिन्यू रहता है, तब ये ड्रामा ठीक तरह से चल सकता है. नहीं तो ही दुनिया तो अस्ताव्यस्त झाली असती, कधीच चांगली राहिली नसती ये दुनिया. लेकिन ये सिस्टम बहुत सुंदर बनी हुई है, और जब इस सिस्टम में ऐसी गड़बड़ी हो जाती है जो मनुष्य के हाथ में कुछ भी नहीं रहता है, तब भगवान आकर इस सिस्टम को फिर से सेट कर देता है. तुम लिख भी सकते हो आत्मा पवित्र होगी ज्ञान स्नान से, न कि पानी के स्नान से. पानी का स्नान तो रोज करते रहते हैं, जो भी नदियां हैं उनमें रोज स्नान करते रहते हैं, पाणी भी वही पीते हैं, तिथेच आंघोळ करतात आणि तेच पाणी पितात, असं चाललेलं आहे. बाबा म्हणतात अब पानी से ही सब कुछ किया जाता है. बातें कितनी सहज है, परंतु किसकी भी बुद्धि में आती नहीं है, कारण बुद्धीमध्ये घ्यायचंच नाही. भक्ती मार्गामध्ये बुद्धीमध्ये घ्यायचं, जे सांगितलं ते ऍक्सेप्ट करायचं, स्वीकारायचं, बस. बुद्धीमध्ये हा ते आहे बस. प्रश्न निर्माण नाही करायचे. असं का बरं आहे हा प्रश्न विचारणं म्हणजे पाप समजलं जातं भक्ती मार्गामध्ये. तो इसलिए किसी को पूछा नहीं और किसी को कुछ मालूम भी नहीं था. इसलिए बाबा जो सत्य बताते हैं बहुत सीधे सरल शब्दों में बताते हैं. बाप कहते हैं कहाँ कहाँ हम देखते हैं आदमी बड़ा समझदार है, बच्चे इतना होशियार नहीं है, तो फिर हम ही उनमें प्रवेश कर मदद कर लेते हैं, क्योंकि बाप तो है बहुत छोटा रॉकेट, आने जाने में देरी नहीं लगती है. उन्होंने फिर बहुरूपी व सर्वव्यापी की बात उठा ली. दुनियावाले काय म्हणतात, तो बहुरूपी आहे, तो कोणत्याही रूपामध्ये येईल, तो कणाकणामध्ये. कारण भक्तांना त्यांनी साक्षात्कार करवलेले, ज्याची जशी भावना तो जसं त्याला दिसलेला आहे, साक्षात्कार करवलेले त्यांनी. आणि इथं संगम युगामध्ये पण बाबा म्हणतात की मैं अगर देखता हूँ सामने वाला बहुत समझदार है, होशियार है, और जो समझाने वाला है उसमें इतनी समझ नहीं है, इसने समझाया उसको समझ में नहीं आएगा, लेकिन उसकी भावना है बाबा में, जो समझा रहा है, तो बाबा उसके द्वारा उसमें प्रवेश कर सूक्ष्म रूपामध्ये, त्यालाही जाणवणार नाही. आणि असं नाही की बाबा डायरेक्ट येऊनच बसला, बाबा सूक्ष्म रीतीने ते कार्य करतो, ते त्याचं त्याला माहिती तो कसं करतो. पण बाबा म्हणतात कि मैं जो ना समझ है और सामने वाला समझदार है और उसको समझ आना जरूरी है, ऐसे समय पर मैं उस बच्चे में प्रवेश करके समझा देता हूँ. और इसलिए बच्चे भी समझने लगे कि बाबा तो मेरे लिए हाजिर है, हर पल हाजिर है. वो कहाँ नहीं, वो यहाँ ही है, वो कहीं परमधाम में है, वो ज्ञान है, लेकिन वो मेरे लिए तो सदा हाजिर है. आणि म्हणून बच्चांनी हे जे सांगितलं कि बाबा तो है ही और बाबा सदा है मेरे साथ साथ बाबा चलता है. तो ये जो हम बच्चे जो बताते हैं दुनिया वालों को, वो रिकॉर्डिंग उनके द्वापर के बाद खुलती है और वो बताने लगते हैं दुनिया वालों को कि भगवान कहाँ नहीं है, भगवान तो सब तरफ है, भगवान तो हाजिर है हर पल.
क्योंकि उसने अनुभव कराया होता है संगम युग में, और भक्ति मार्ग में भक्तों को साक्षात्कार कराता है। तो बाबा का ये कर्तव्य है कि किसी बच्चे में प्रवेश करके दूसरे को, समझदार को समझा देना। जो समझ सकता है, जो बहुत ज्यादा होशियार है, अपने पंडिताई दिखाता है, तो ऐसे समय पर बाबा प्रवेश करके समझा देता है और भक्तों को साक्षात्कार कराए है। इसलिए बाबा के ये जो दो कर्तव्य, इनको न समझने के कारण भक्ति मार्ग वालों ने ऐसे कह दिया कि बाबा भगवान सर्वव्यापी है और बहुरूपी है, किसी भी रूप में आ सकता है। आजकल तो कोई छोटेपन से भी शास्त्र कंठ कर लेते हैं, क्योंकि आत्मा संस्कार ले जाती है। कहाँ भी जन्म ले फिर वहां वेद शास्त्र आदि पढ़ने लग पडेंगे। अंतमती सो गती होती है ना। इथं आपण बघतो की कोणी कोणी 2-3-4 वर्षाचा मुलगा आहे, पण त्याचं बिलकुल ते श्लोक एकदम पाठांतर आहे त्याला. कितीतरी श्लोक, कोणताही श्लोक सांगितलं तर तो म्हणू शकतो. 3-4-5 वर्षाचा मुलगा पण. कारण का बाबा म्हणतात हे संस्कार आत्मा ले जाते. मागच्या जन्मामध्ये त्याचं पाठांतर पक्क होतं, एकदम त्याच्यामध्ये तो परफेक्ट होता, आणि कोणाकोणाला मागच्या जन्मातल्या काही गोष्टी स्मृतीमध्ये राहतात. आणि म्हणून मग हे आपण बघतो की 4-5 वर्षाचा मुलगा कसं 10-20-30-40 वर्षाचा ज्याचा अभ्यास चालू आहे, दुसरा अभ्यास चालू आहे, तो सुद्धा पाठांतर करून एवढं सांगू शकत नाही संस्कृतचे श्लोक. 3-4 वर्षाचा मुलगा कसा सांगू शकतो? म्हणजेच मागच्या जन्माशी कनेक्शन आहे. तर त्याचाच अर्थ त्याच्यावरून एक लक्षात घ्यायचं आपण की आत्मा संस्कार घेऊन जात असते, अंतमति सो गति होती है. तो ऐसे ही बाबा हमें ये सिखा रहा है कि अभी जो संस्कार आप अपने में भरोगे वो साथ में लेकर जाओगे. इसलिए अभी आपको दिव्य गुणों के संस्कार अपने अंदर भरने हैं, दिव्यता को अपने अंदर धारण करना है, और यही आप साथ में लेकर जाओगे, और आपके साथ में 21 जन्म तक ये सारे संस्कार रहेंगे. भक्ति मार्ग का शो बहुत है, वह है डूबन, दलदल, एकदम गले तक उसमें डूब पड़ते हैं. भक्ति मार्ग का शो बहुत है. जेव्हा बाबांनी ही मुरली चालवली त्यावेळेला तरी एवढा शो नसेल, पण आज सगळं भपका आलेला आहे भक्ति मार्गामध्ये. तो बाबा ये सार्वकालिक सत्य बातें हमें मुरली में बताता है. उस समय इतना शो नहीं था, लेकिन आज हम देख रहे हैं भक्ति मार्ग का शो कितना है, किती भपका झालेला आहे. आणि बाबा म्हणता ये तो ये ऊपर का दिखावा है, लेकिन असल में क्या है? डूबन, दलदल, हे बिलकुल चिखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळे फसून गेलेले, गाळ झालेला आहे, गाळामध्ये सगळे रुतलेले. अब सभी का अंत होता है तब मैं आता हूं. जेव्हा हे सगळं संपायची वेळ आलेली आहे, जेव्हा याच्यामध्ये ताकद राहिलेली नाहीये, सगळे फसून गेलेले अशा या गोष्टींमध्ये, तेव्हा मला यावं लागतं. सभी को ज्ञान से पार ले जाता हूं. फिर हम जो भक्त, उस भक्ति में हम भी फंस गए थे, हमको बाबा ज्ञान देता है और उसमें से निकाल लेता है और उस पार नई सुंदर दुनिया में लेकर जाता है. आया सबके लिए है, लेकिन कोई कोई निकलते हैं उसमें से, बाबा के बनते हैं और वो सतयुगी देवता बन जाते हैं. मैं आकर इन बच्चों द्वारा कार्य कराता हूँ. फिर बाबा आता है और हमारे द्वारा कार्य भी, हमारा भी कल्याण करता है, हमको उसमें से निकालता है और हमारे द्वारा दुनिया वालों का भी कल्याण करने का रास्ता खोल देता है. बाबा के साथ सेवा करने वाले तुम ब्राह्मण ही हो, जिनको खुदाई खिदमतगार कहा जाता है. यह सबसे अच्छे ते अच्छी खिदमत है. बाबा के साथ सेवा करने वाले तुम ब्राह्मण ही हो, जिनको खुदाई खिदमतगार कहा जाता है. यह सबसे अच्छे ते अच्छी खिदमत है. बाबा के साथ सेवा करे, बाबा के साथ रहते हुए सेवा करे, ये सबसे अच्छी खिदमत है. बच्चों को श्रीमत मिलती है, ऐसे ऐसे करो, फिर उनसे छांट कर निकलेंगे. यह भी नई बात नहीं है. कल्प पहले भी जितने देवी देवता निकले थे वही निकलेंगे. ड्रामा में नूंद है, तुमको सिर्फ पैगाम पहुंचाना है. ड्रामा में नूंद है, तुमको सिर्फ पैगाम पहुंचाना है. जितने कल्प पहले निकले थे उतने निकलेंगे, जे निघायचे ते निघतील. पण बाबा म्हणतात तो आहे ड्रामा, त्यांना निघायचंय. तुमचं कर्तव्य तुम्ही संदेश द्या. तुम्ही भगवान आया हुआ है और आप उनसे वर्षा ले सकते हो, ये संदेश आप सबको सुना दो. म्हणजे त्यांचा उलाहना नाही राहणार की तुम्ही आम्हाला नाही सांगितलं. परमेश्वर स्वतः आला, तुम्ही आम्हाला नाही सांगितलं. बाकी जिसका भाग्य है वही आएंगे. बाबा म्हणता उनमें से छांट कर निकलेंगे.
तुम जानते हो भगवान आते ही है कल्प के संगम पर, जबकि भक्ति फुल फोर्स में है। बाप आकर सबको ले जाते हैं। भावने मैं कब आता हूँ? कल्प के संगम पर. इथं संगम युगामध्ये आपण बघतो भक्ती पण फुल फोर्स मध्ये, पूर्ण ताकदीने भक्ती चाललेली आहे. ताकदीने म्हणजे दिखाव्याची जी ताकद आहे त्या ताकदीने भक्ती चाललेली आहे. असं वाटतं की भक्ती खूप वाढलेली आहे, पण भक्तीमध्ये जी भावना होती ती संपलेली आहे. ती काही आपण लाखामध्ये एका व्यक्तीमध्ये भावना राहिलेली आहे. ती भावनेवाली भक्ती. आता दिखाव्याची आणि भीतीची भक्ती चाललेली आहे फक्त. तो भक्ति का वैसा फुल फोर्स है और ऐसे समय पर बाबा आता है और सबको ले जाता है. ज्ञानियों को भी ले जाता है और भक्तों को भी ले जाता है. भक्तों को भी मुक्त करने वाला बाबा है. वो आया है सबको मुक्ति दिलाने के लिए. तो मुक्तिदाता से जो जुड़ जाता है उसका कल्याण हो जाता है, और मुक्तिदाता से जो नहीं जुड़ता है वो सजा खाकर मोक्ष में पहुंचता है. अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते. वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, लायक और समझदार बनने के लिए पवित्र बनना है. सारी दुनिया को नरक से स्वर्ग बनाने के लिए बाप के साथ सेवा करनी है. खुदाई खिदमतगार बनना है. जिस भगवान को हम कहते थे कि तू प्यार का सागर है और तेरी एक बूंद के प्यासे हम, मूर्तियों के सामने जाकर हम कहते थे कि तेरी चरणों की धूल है हम, वो भगवान कह रहा है मेरे साथ रहकर सेवा करो, मेरे साथ रहकर नरक को स्वर्ग बनाओ. वो ऑफर दे रहा है और ये जादुई ऑफर है. ये हमें ये लगी हुई लॉटरी है कि वो भगवान जो इन सब मूर्तियों में जो जिनकी मूर्तियां बनी हुई है उन सब का बाप, जो एक ही भगवान है दुनिया में, ऊंचे से ऊंचा है, उससे ऊंचा कोई भी नहीं है, कभी भी नहीं बनता है. वो कह रहा है कि मेरे साथ रहो हर पल, और जो कर्तव्य मेरा है वो तुम भी निभाओ मेरे साथ में रहकर. कितनी बड़ी ऑफर है. या ऑफरवरती आपण चिंतन करायला पाहिजे कि भगवान कह रहा है, वो भगवान जिसको हमने ये समझा था कि वो बहुत दूर है, मैं उस तक पहुंच ही नहीं सकता, और मैं जन्म जन्म भक्ति करूंगा तब वो आकर मुझे एक बार दर्शन देगा. वो भगवान कह रहा है. वो ये हमारे जीवन में कितना बड़ा सुंदर भाग्य वाला समय है कि वो कह रहा है कि मेरे साथ रहो, कंटिन्यू मेरे साथ रहो, और मेरा जो काम है वो मेरे साथ हाथ बटाओ मेरा, उसमें नरक को स्वर्ग बनाओ. और काम कौन सा दे रहा है? वो इतना ऊंचा काम. ये जो दुनिया ऐसी बन गई है, गंदी दुनिया बन गई है, उसको बहुत सुंदर बगीचा बनाने का काम, बहुत सुंदर स्वर्णिम दुनिया बनाने का काम भगवान हमें दे रहा है. उसके कर्तव्य को अगर हम समझ जाए और ये समझ जाए कि हम भी कितने ऊंचे हैं, महान हैं, उसने हमको सिलेक्ट किया है, तो हमारे जीवन में हर प्रकार का परिवर्तन हो जाएगा. एखाद्या आमदाराने, साध्या आमदाराने आपल्याला फोन केला समजा, आणि त्यांनी सांगितलं की तुझ्याकडून मला हे काम अपेक्षित आहे, तू मला हे काम करून दे. आपल्याला किती खुशी होईल. आपण सगळ्या नातेवाईकांना, सगळ्या गावातल्यांना सांगत बसू की आमदाराचा फोन आला होता आणि मला त्यांनी हे काम सांगितलं, भले किती छोटं काम असेल. अभी ये सबका बाप जो सबसे ऊंचा है वो कह रहा है कि मेरे साथ काम करो, मेरा जो काम है वो काम करो, और वो भी मेरे साथ रहते हुए करो. कितना नशा इसका हमें होना चाहिए, और उसको कितना अच्छी रीति से हमने स्वीकारना चाहिए उस काम को. कलयुगी दुनिया के रस्म रिवाज, लोक लाज, कुल की मर्यादा छोड़ सत्य मर्यादाओं का पालन करना है. दैवी गुण संपन्न बन दैवी संप्रदाय की स्थापना करनी है. वरदान है अपवित्रता का अंश, आलस्य और अलबेलेपन का त्याग करने वाले संपूर्ण निर्विकारी भव. दिनचर्या के कोई भी कर्म में नीचे ऊपर होना, आलस्य में आना या अलबेला होना, यह विकार का अंश है. ये विकार हमें हमारे अंदर नहीं होने चाहिए. ब्राह्मणों में ये विकार नहीं होने चाहिए. हम 5 विकारों को अगर छोड़ना चाहते हैं, निर्विकारी देवता बनना चाहते हैं,
तो उसमें ये विघ्न रूप है, आलस्य और अलबेलापन। तो इन विकारों को तो हमें सबसे पहले खत्म कर देना, और वो भी एक संकल्प से खत्म हो जाएंगे कि मुझे बाबा का पक्का बच्चा बनकर रहना है और मुझे खुदाई खिदमत करनी है, बाबा के काम में हाथ बटाना है, भगवान के काम में हाथ बटाना है। आलस्य और अलबेलापन छू मंतर हो जाएगा सिर्फ इस एक दृढ़ संकल्प से, रहेगा ही नहीं हमारे अंदर। एक ही निर्वैर भाई सुनाते हैं उनकी कहानी, उनके बारे में। त्यांनी एकदा ते दुपारी झोपले होते, बिलकुल जास्त आरामशीर झोपले एकदम, काही कशाचं काही टेन्शन नाही, काही कामाची चिंता नाही, झोपले होते। आणि ब्रह्मा बाबांनी त्यांना विचारलं नंतर उठून आल्यानंतर की काय काय करत होते, आता काय केलं दुपारी? तर त्यांनी सांगितलं की अभी सोया था, थोड़ा आराम कर रहा था। तर एकच बाबांचं एकच वाक्य कि सतयुग की स्थापना का काम पूरा हो गया है क्या? और तब से उन्होंने वो आराम करना छोड़ दिया, बंद कर दिया। तो ऐसे ही हमें भी ये पक्का करना आहे। ते शारीरिक हिशोबाने आपल्याला आराम करणं ती गोष्ट वेगळी आहे। आपण आराम करतोय त्यावेळेला पण सकाश देऊ शकतो, आराम द्यायचा आहे शरीराला, कारण आता हे तमोप्रधान शरीर झालेलं आहे, आपण केमिकलचं खातोय, त्यामुळे त्या शरीराला थोडंसं आरामाची पण गरज आहे, थोडी दुरुस्तीसाठी। म्हणून आरामाला आपल्याला आता तसं नाही की नाही निर्वैर भाई आराम करत नाही तेव्हापासून तर आपण करायचं नाहीये, आता ते तब्येतीच्या हिशोबाने त्यांनाही आराम करावा लागतो, आरामाची गोष्ट वेगळी है। लेकिन आराम में हमें उस राम को साथ में रखना है। जब हम आराम कर रहे हैं, शरीर को रेस्ट दे रहे हैं, उस समय हमें भगवान को साथ में रखना है। और भगवान के साथ में रहते हुए अगर हमें सोना भी है तो उस समय ये सोचकर सोना है कि नींद में भी मेरे द्वारा सेवा हो, मेरे द्वारा ऐसी सकाश निकले, मेरे द्वारा ऐसे वाइब्रेशन निकले कि वातावरण बदल जाए, यहाँ का भी और दुनिया का भी। तो आराम करते हुए भी हम सेवा कर सकते। ये भावना पक्की होनी चाहिए कि मेरा कर्तव्य अब ये है कि मुझे सतयुग की स्थापना करनी है। अगर ये पक्का हो जाए, आलस्य अलबेलापन तो छू मंतर हो जाएगा, और आलस्य अलबेलापन छू मंतर हो जाएगा तो 5 विकारों को खत्म करना भी आसान हो जाएगा हमारे लिए। यदि आप अमृत वेले स्वयं को जागृत स्थिति में अनुभव नहीं करते, मजबूरी से या सुस्ती से बैठते हो, तो पुजारी भी मजबूरी या सुस्ती से पूजा करेंगे। तो आलस्य व अलबेलेपन का भी त्याग कर दो, तब संपूर्ण निर्विकारी बन सकेंगे। अमृत वेलेपासून अमृत वेलेला पण आपली स्थिती चांगली पाहिजे, थोडंसं झोपायच्या वेळेकडे जर आपण लक्ष दिलं तर अमृत वेला चांगली होईल। लवकर जर झोपलं तर अमृत वेला चांगली होते, चांगली होईल अमृत वेला, सुस्ती राहणार नाही आणि ती दिवसभराची सेटिंग होऊन जाईल, दिवसभर आळस नाही राहणार मग। आणि अलबेलापन तर समाप्त करून टाकायचं आहे, कारण आता आपल्याला सतयुगाच्या स्थापनेच्या कार्यामध्ये अंतिम समयामध्ये वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घ्यायचे। व्हायचं तर होणारच आहे, ते सतयुग स्थापन होणारच आहे, पण आपण हातभार लावला तर आपल्याला त्याचं भाग्य मिळेल, त्याचं पुण्य आपलं जमा होईल। तसंही व्हायचंच आहे। जसं बाबांनी सांगितलं, वो देवता जो निकलने वो तो निकलने वाले हैं, लेकिन तुम्हारा काम है सिर्फ पैगाम पहुंचा दो, वो तो निकलने वाले हैं, लेकिन हमने अगर उसमें हाथभार लगाया तो वो उसका शेयर हमें मिल जाएगा, वो भाग्य हमारा रिकॉर्ड हो जाएगा। स्लोगन है, सेवा भल करो लेकिन व्यर्थ खर्च नहीं करो। सेवा करो पण असं नाही की उधळपट्टी करायची, सेवा करायची आहे, याच्यामध्ये पण पैशाचा विनियोग व्यवस्थित करायचा, जिथं आवश्यक आहे तिथं पैशाचा आपण सहयोग द्यायचा आहे, जेवढा आवश्यक आहे तेवढा सहयोग द्यायचा आहे। व्यर्थ गोष्टीमध्ये खर्च नाही करायचा, हा याच्यातून सेवा होईल, अशी सेवा होईल, तशीच, व्यर्थ नाही, ज्याच्यामधून सेवा होईल ते नक्की करायचं आहे आपण, व्यर्थ खर्च नाही करायचा आहे। पैशाचाच विषय नाही, समय, श्वास, संकल्प हे पण व्यर्थ नाही गेले पाहिजे, हेही बघायचं आपल्याला। अच्छा, ओम शांती।